ज्या दिवशी काही ठरल लयच अन्याय झाला तर नरड्याला लागल्यावर बघू, मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू. ही गर्दी यासाठी जमली, माझ्या मराठा समाजाने यांना 25 वर्षे निवडून दिलं, नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांनी डाग लावला, मराठ्यांनी पाडलं. तू तुमच्या जिंदगीवर. माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता. निवडणुकीत मराठ्याचे मत घेऊस तर गोड लागलं, गोड लागलं त्या टायमाला मत घ्यायला. म्हणले निवडणूक होऊ द्या मग बघू, तोवर संयम धरा. केलं ना बघायला चालू. माझ्या गोर गरीब मराठ्यांना तुम्ही मारायला लागले, रायमोच्या पोरांना मारलं. मराठ्यांनी जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो. पण आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर नाही दिलं. त्या परळीजवळ जामवाडी का जामनगर म्हणून गाव आहे, तिथं 400-500 घर आहेत मराठ्यांची. तिथं जाऊन दारात जाऊन आई माईवर शिव्या दिल्या आमच्या आई बहिणीला. का रे याला जातीवाद नाही म्हणत का? स्वतःला पुरोगामी विचाराचे मानता, स्वतःला लय शांतता प्रिय मानता, मग माझी आई बहीण ती तुमच्या आई बहिणीसारखी दिसत नाही का? मराठ्यांनी मस्ती उतरायचं ठरवल्यावर मराठा काय करील? बाळ संयम येते राहू दे. शहाणा असतील तर शहाणा होय. माझ्या जातीवर झालेला अन्याय गोरगरिबावर मी नाही सहन करू शकत. मी माझ्या जातीवर अन्याय झालेला नाही सहन करू शकत. कोणाला पक्षाकडून बोलायचं तर बोला, मी जातीकडूनच बोलणार. मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही, मी कोणाला मुजीत सुद्धा नाही.